दिंडोरी तालुक्यातील 173 रेशन धान्य दुकानदारांना 4G पॉस मशीनचं वाटप. गेल्या कित्येक दिवसांपासून रेशन धान्य दुकानदारांच्या धान्य वितरणामध्ये बऱ्याच अडचणी येत असल्यानं ई पॉश मशीनचं आधुनिकीकरण करून नवीन तंत्र शासनाद्वारे रेशन दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात आलंय. दिंडोरी तालुक्यातील 173 रेशन दुकानांना तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे निरीक्षक अक्षय लोहारकर व उपलेखपाल गोविंद वैष्णव यांच्या हस्ते 4G पॉश मशीनचं नुकतंच वितरण करण्यात आलंय. याआधी देण्यात आलेल्या शिधा वाटप केंद्रांना ई पॉश मशीन या 2G प्रणालीच्या माध्यमातून काम करत होते. त्या माध्यमातून सातत्यानं अनेक अडचणी येत होत्या. कधी कधी तर रेशन दुकानदार आणि ग्राहक वर्गांमध्ये तू मेमे होत असे. बऱ्याच वेळा मशीनची बत्ती गुल होत होती, तर हे मशीन संथ गतीनं काम करत असल्यानं अनेकांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या माध्यमातून याबाबत सातत्यानं राज्य शासनाकडे मागणीद्वारे अद्ययावत ई पॉश मशीन देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर उशिरा का होईना राज्य शासनाने याची दखल घेऊन अत्याधुनिक अशा 4G यंत्रणेचा समावेश असलेलं ई पॉश मशीन उपलब्ध करून दिलंय. लॅपटॉप प्रमाण असलेल्या या यंत्राची अतिशय गतीनं काम करण्याची क्षमता असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केलाय. या यंत्रणेमुळे ग्राहकांना रेशनचं धान्य वितरण करण्यास अडचण येणार नाही. आधुनिक यंत्रणा असल्यामुळे गतीने ग्राहकांची नोंद करून धान्य वितरित करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राहक वर्गाने समाधान व्यक्त केलंय. आज सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी पालखेड बंधारा येथे सोसायटी अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात दुकानदार संजय गुरळे यांनी व सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या उपस्थितीत या मशीनची पूजा करून धान्य वाटपाला प्रारंभ केला. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.